वेलकम स्टुडंट्स. डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल यांना आपण काही फॉर्म्युलांचे प्रूफ पाहिले होते. डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 पासून कोसेक एक्स पर्यंतचे डेरिव्हेटिव्हचे आपण प्रूफ पाहिले होते. त्याच्यानंतर 6 फॉर्म्युले तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे आहेत. ते सोडून खाली काही पार्ट लिहून दिले त्याच्या साधारण 19, 20, 21, 22 आसपास. u प्लस व्ही, यू मायनस व्ही, यू इंटू व्ही म्हणजे यू व्ही आणि यू अपॉन व्ही असे 4 थिअरम्स आहेत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये. यांचे प्रूफ आपल्याला पाहिजे. आता याच्यामध्ये जो ऍडिशनचा पहिला u प्लस व्ही चा प्रूफ आणि यू मायनस व्ही चा तो ऑलमोस्ट 99% प्रूफ सेम आहे. फक्त मध्ये एक साईनचा थोडा बदल करत द्यायचा, चेंज करत द्यायचं, बाकी सगळं सेम आहे. 99% मी सेम म्हणलं, फक्त एक मायनस साईनचा मध्ये फरक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की मी हा प्रूफ सांगत असतानाच तो सेकंड प्रूफ पण मी त्यावेळेस तुम्हाला सांगेन जो तुम्ही स्वतः पूर्ण करून ठेवायचा. आधी एक पहिला तर प्रूफ बघूया आपण. लक्षात द्या, स्टेटमेंट असं आहे. फर्स्ट थिअरम, इफ यू अँड व्ही आर DIFFERENTIABLE differentiable functions of x such that y equals u plus v, then prove that dy by dx equals, then prove that dy by dx equals du by dx plus dv by dx. Then आधी याच्या अलीकडे एक लाईन असते, then prove that y is differentiable function of x and hence dy by dx equals, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. त्याच्यात मी ते कव्हर करतोच आपण. सोपं स्टेटमेंट केलं मी तुमच्यासाठी. जर यू अँड व्ही आर, आता स्टेटमेंटचा अर्थ बघूया आपण काय येतो. बट इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, म्हणजे यू आणि व्ही असे दोन फंक्शन्स आहेत एक्स मधले ज्यांचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेता येतो. आता उदाहरणार्थ बघा, समजा यू हे असं फंक्शन आहे साइन एक्स, म्हणजे एक्स मधलं फंक्शन आहे, आणि व्ही असं फंक्शन आहे लॉग एक्स, असे दोन फंक्शन. आणि समजा y हे फंक्शन या दोघांची u आणि v ची ऍडिशन आहे, म्हणजे sin x प्लस log x अशा दोन टर्म्सची काय ती ऍडिशन आहे. तर अशा वेळेस या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसा घ्यायचा, म्हणजे x मध्ये जर काही चेंज केला तर y मध्ये चेंज काय होणार, तो चेंज म्हणजे dy by dx, the derivative of y with respect to x equals u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा d by dx of u, u म्हणजे कोण, sin x, प्लस d by dx of v, त्याच्याऐवजी मी du by dx म्हणलेलं आहे बघा, du by dx प्लस dv by dx, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे sin x चा डेरिव्हेटिव्ह प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह. हा त्या स्टेटमेंटचा अर्थ आहे. थोडक्यात काय, तर जर तुम्हाला दोन किंवा नंतर पुढे 2 पेक्षा जास्त पण येतात तुम्हाला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनची जर ऍडिशन म्हणजे y फंक्शन असेल तर त्या y चा डेरिव्हेटिव्ह घेताना त्या ऍडिशन मध्ये जेवढे म्हणून टर्म्स आहेत त्या प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यांची ऍडिशन करायची, हा त्याचा अर्थ आहे सोप्या भाषेत. म्हणून असं स्टेटमेंट म्हणले, इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. परत एकदा या लाईनचा अर्थ, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्सचा अर्थ त्यांचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्झिस्ट होतो, v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्झिस्ट होतो. असं असेल तर then y equals u plus v, त्या दोघांची ऍडिशन म्हणजे y आहे. then y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx equals du by dx plus dv by dx, हा तुमचा थिअरम. आता हाच तुम्हाला नंतर मी ह्याच्यानंतरचं जे होमवर्क असणार आहे त्यामध्ये एवढा फक्त बदल असेल, y equals u minus v असेल इथे स्टेटमेंट, तेव्हा इथे एवढा चेंज असेल मायनस. जो सेकंड असेल तो फिर आधी आपण फर्स्ट बघूया आणि मग सेकंड जो तुम्हाला होमवर्क मिळेल. आता आपल्या इथे प्लस साइन मध्ये, ठीक आहे.
चला आता प्रूफ सांगायला लागतोय, लक्ष द्यायचं. प्रूफ फार सोपे असतात बरं का. बरं, सुरुवात अशी करायची. यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल DIFFERENPIABLE डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. तुम्ही जो याच्यानंतरचा होमवर्क करता जो करणार आहे ना, तो सुद्धा सेम असाच लिहायचा आहे. काही नाही म्हणजे हे अक्षरशः बघून द्यायचंय, बघून तुम्हाला बदल सुद्धा करायचा. पण जिथं बदल करायचा ते मात्र मी तुम्हाला ह्याच्यात सांगणार. यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. लेट डेल्टा एक्स बी व्हेरी स्मॉल. एक मिनिट, इथं सच दॅट राहील ना माझ्याकडनं लिहायचं. सच दॅट y equals u plus v. u and v are differentiable functions of x such that y equals u plus v. जेव्हा तुम्ही मायनस मध्ये कराल तेव्हा इथं फक्त साइन मध्ये मायनस एवढा फरक. लेट डेल्टा एक्स बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. लेट डेल्टा एक्स बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. Therefore delta u and delta u, delta v and delta y are the corresponding increments in u, v and y respectively. आता एकदा या लाईनचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या, कारण हा पार्ट तुम्हाला सारखा येणार आहे. म्हणजे मागे मी तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपलच्या वेळेस सांगितलं होतं. बरं, जरा याला बाजूला करतो म्हणजे तुम्हाला समजून सांगण्यासाठी. यू आणि व्ही असे दोन फंक्शन्स आहेत जे डिफरन्शिएबल आहेत आणि त्यांची ऍडिशन म्हणजे वाय. त्यांची ऍडिशन म्हणजे वाय. म्हणजे यू हे एक्स मधलं फंक्शन आहे, व्ही म्हणजे एक्स मधलं फंक्शन आहे, जसं इथं दाखवलंय बघा तसं. आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे वाय आहे, यू प्लस व्ही. मग साधा विचार करा, जर समजा साइन 30 डिग्री पहिल्यांदा यू असेल, साइन 30 डिग्री, तर साइन 30 ची व्हॅल्यू हाफ येणार आहे, म्हणजे यू ची व्हॅल्यू हाफ येणार आहे. पण जर का आपण अँगल वाढवला किंवा कमी केला, एक्सच्या जागी 31 डिग्री केला, कारण आपण डेल्टा एक्स हे इन्क्रीमेंट कशात करणार आहे सांगा आपण, तर एक्स मध्ये इन्क्रीमेंट करणार आहे. मग जर का हा एक्स मधला अँगल वाढला किंवा कमी झाला, तर यू ची व्हॅल्यू पूर्वीसारखी आहे तशी राहणार का कमी जास्त होणार? अर्थात कमी जास्त होणार. तसं लॉग ऑफ एक्स, पूर्वीचे काही तुमचा एक्स होता, त्या लॉग ऑफ एक्स ची व्हॅल्यू म्हणजे व्ही आहे. मग या एक्स मध्ये जर आपण स्लाइट इन्क्रीमेंट केलं, म्हणजे वाढवलं किंवा कमी केलं, काही केलं, तर आता लॉग एक्स ची व्हॅल्यू ती पूर्वी इतकी राहील का? नाही. म्हणजे व्ही ची व्हॅल्यू पूर्वी इतकी राहील का? नाही. व्ही मध्ये पण बदल होणार. थोडक्यात एक्स मध्ये जर काही आपण चेंज केला तर यू मध्ये चेंज होणार, व्ही मध्ये चेंज होणार. आणि साधी गोष्ट आहे, यू आणि व्ही ची ऍडिशन म्हणजे वाय होते. मग जर यू मध्ये चेंज झाला, व्ही मध्ये चेंज झाला, तर वाय मध्ये करस्पॉन्डिंग चेंज होणारच ना. कारण या दोघांची ऍडिशन म्हणजे जर वाय असेल आणि याच दोघांमध्ये आपण जर काही इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट केली असतील, तर त्यांच्या यू आणि व्ही च्या व्हॅल्यू मध्ये पण फरक पडणार. आणि तो जर फरक पडला तर वाय च्या व्हॅल्यू मध्ये फरक पडणार. मग चेंज इन एक्स म्हणजे डेल्टा एक्स. आपण जे इन्क्रीमेंट म्हणतो की नाही, इन्क्रीमेंट, त्याला चेंज म्हणतात. मग चेंज इन एक्स म्हणजे डेल्टा एक्स. मग यू मधला चेंज काय असेल? यू मधला अर्थात डेल्टा यू. व्ही मधला चेंज काय असेल? डेल्टा व्ही. मग या दोघांमुळे वाय मध्ये काय चेंज झाला असेल तर डेल्टा वाय. म्हणून ती लाईन अशी लिहिली बघा, लेट डेल्टा एक्स बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. देयरफॉर डेल्टा यू, डेल्टा व्ही अँड डेल्टा वाय आर द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन यू, व्ही अँड वाय रिस्पेक्टिव्हली. केवळ एका एक्स मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे काय काय झालं बघा. एक्स मध्ये इन्क्रीमेंट केल्यामुळे यू मध्ये चेंज झाला, व्ही मध्ये चेंज झाला, ज्यांच्या ऍडिशन मध्ये म्हणजे वाय मध्ये पण चेंज झाला. आणि ते सगळे चेंजेस आपण इथे मेन्शन केले. मग आता या सच दॅट कर बघा, त्याच्यावर बघा. देयरफॉर सांगा, वाय मध्ये काय चेंज झाला? वाय प्लस डेल्टा वाय इक्वल्स यू मध्ये काय चेंज झाला? यू प्लस डेल्टा यू प्लस व्ही मध्ये काय चेंज झाला? व्ही प्लस डेल्टा व्ही. पूर्वी नुसतं वाय इक्वल्स यू प्लस व्ही होतं की नाही? वाय इक्वल्स यू प्लस व्ही. वाय मध्ये चेंज झाला वाय प्लस डेल्टा वाय इज इक्वल टू यू मध्ये चेंज झाला यू प्लस डेल्टा प्लस प्लस व्ही मध्ये चेंज झाला व्ही प्लस डेल्टा. आता ज्यावेळी तुम्ही हा प्रॉब्लेम मायनस मध्ये करणार आहात तेव्हा इथं फक्त इथं चेंज होणार आहे, प्लसच्या जागी मायनस. आता नाही, नंतर
त्याच्यानंतर जो तुम्ही करणार तिथं चेंज होणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कंटिन्यू. वाय प्लस डेल्टा वाय ऍज इट इज, इथं काही बदल होणार नाही. हे ब्रॅकेट मी ओपन करणार आहे आता, प्लस साईन आत येणार आहे, प्लस साईन यू प्लस डेल्टा यू प्लस व्ही प्लस डेल्टा व्ही. जेव्हा तुम्ही मायनस मध्ये प्रॉब्लेम सोडवाल ना हा, तेव्हा तुमचं मायनस साईन आत जाणार आहे आणि ह्या दोघांचे साईन चेंज होणार आहे. एवढीच त्या सेकंड प्रूफची महत्वाची स्टेप आहे. बाकी सगळं तुम्हाला पुढे आता जमायला येणार आहे. महत्वाचं काय करतात म्हणजे काय, इथं मायनस साईन शेवटपर्यंत आत नेत नाही, ती चूक होते, लक्षात ठेवा. प्लसला प्रश्नच येत नाही, पण मायनस शिवाय मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आता वाय म्हणजे काय, इथला वाय इथं बघा, वाय म्हणजे यू प्लस व्ही. बघा वाय म्हणजे काय सांगा, यू प्लस व्ही प्लस तुमचा डेल्टा वाय जो तो ऍज इट इज, डेल्टा वाय ऍज इट इज इज इक्वल टू हे यू प्लस व्ही मी जवळ देतो, हे यू प्लस व्ही प्लस डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. यू व्ही दोन्हीकडचे कॅन्सल, शिल्लक काय राहील, डेल्टा वाय शिल्लक काय राहील बघा, डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही. ठीक आहे. फक्त आता मायनस शिवाय तुमच्याकडे इथं मध्ये काय साईन आला असणार आहे, तर ते मायनस साईन आला असणार आहे. आता आपली पहिली बेसिक डेफिनेशन आठवा, लिमिट ऑफ इन्क्रीमेंटरी रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. लिमिट ऑफ इन्क्रीमेंटरी रेशो, मग तो इन्क्रीमेंटरी रेशो तयार करण्यासाठी, आणि इथं डिनॉमिनेटरकडे बघा, इथं शो दॅट कडे बघा, म्हणजे तुम्हाला कळतं. तो इन्क्रीमेंटरी रेशो तयार करण्यासाठी मी आता पुढची स्टेप तुम्हाला काय दाखवते बघा, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स. फर्स्ट प्रिन्सिपल आपण हेच केलं होतं, आठवा जरा, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स. त्याच्यानंतरची स्टेप करायची आपल्याला, त्याच्या खाली लिहायचं आहे, मी इथं लिहितो, दिसतंय का बघा, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा एक्स केले. ठीक आहे. मग आता पुढे बघा, प्रत्येक टर्मला डेल्टा एक्स ने डिवाइड करा. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स. हा झाला इन्क्रीमेंटरी रेशो, दोन इन्क्रीमेंट मधला रेशो. आता इन्क्रीमेंटरी रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह नाही सांगा. टेकिंग limits on both sides as delta x tends to 0. Therefore, limit as delta x tends to 0 of delta y upon delta x equals limit as delta x tends to 0 of delta u upon delta x plus delta v upon delta x. ठीक है. आता पहिली जी ही लाईन आहे की आपली, ह्याचा वापर कसा करायचा असतो, दीज आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स. म्हणजे नक्की काय, म्हणजे आता पुढच्या स्टेप आधी मी सेपरेट इथं सेपरेट लिमिट करतो. थेरी क्वेश्चनला स्टेप्स खूप डिटेल झाले असतात बरं का. लिमिट as delta x tends to 0 of delta y upon delta x equals, इथं एडिशन आहे ना, सेपरेट लिमिट घेतो पहिल्यांदा. लिमिट as delta x tends to 0 of delta u upon delta x plus limit as delta x tends to 0 of delta v upon delta x. आणि याला द्यायचं इक्वेशन 1. जर मागे कुठून नसेल तर बहुतेक असावंच, ह्याला इक्वेशन 1 द्यायचं. आता या लाईनचा वापर कसा करायचा बघा. u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे काय बघा, सिन्स u and v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हे बघा हा एक्झिस्ट होतो. इन्क्रीमेंटरी रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, इन्क्रीमेंटरी रेशोचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. याचा अर्थ असा या लाईनचा की
limit as delta x tends to 0 of delta u upon delta x equals dy by dx equals du by dx हे u आहे ना हे u आहे म्हणजे equals du by dx exists म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो तसं आता v इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x चा अर्थ काय तर लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा v अपॉन डेल्टा x इक्वल्स dv by dx exists ही लाईन तेवढी लिहिलेली दिसते का बघा इक्वल्स dv by dx exists म्हणजे इक्वेशन 1 कडे आता बघा की इक्वेशन 1 च्या राईट हँड साइडला हे जे लिमिट आहे हे लिमिट इन्क्रिमेंट रेशोचं ही टर्म म्हणजे du by dx एक्झिस्ट होत ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजेच dv by dx एक्झिस्ट होत मग ज्या हे दोन्ही RHS चे लिमिट्स एक्झिस्ट होत आहेत आणि याला इक्वल टू साइन आहे म्हणजे लेफ्ट हँड साइडचं पण लिमिट काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायला पाहिजे हे दोघे एक्झिस्ट होत आहेत आणि इक्वल टू साइन आहे म्हणून इथे इक्वल टू साइन नसतं तर वेगळ्या गोष्ट पण इथे इक्वल टू साइन आहे म्हणजे हे देखील लिमिट काय व्हायला पाहिजे एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे मग खाली लिहायचं सिन्स limits on RHS exist since limits on RHS exists limit on LHS also exists ज्या ते दोघे एक्झिस्ट होतात म्हणजे हे पण व्हायलाच पाहिजे म्हणजे काय therefore limit as delta x tends to 0 of delta y upon delta x equals dy by dx exists आता आपल्याला असं का म्हणावं लागलं याचं कारण तुम्हाला सांगतो फार विचित्र आहे तो प्रकार पण समजून घ्या त्यांनी असं म्हणलं का रे y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असं आपल्या थेरम मध्ये आहे का बघा y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे का नाही त्याने असं म्हणलं की u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट कसा होणार म्हणून ज्या अर्थी हे दोघं लिमिट एक्झिस्ट होतात त्या अर्थी हे पण लिमिट एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे आणि ज्या अर्थी हे लिमिट एक्झिस्ट होते म्हणजेच y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x हाच त्याचा अर्थ therefore y इज डिफरन्शिएबल डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आता फ्रॉम इक्वेशन 1 काय काय मिळालं सांगा तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 1 हे आता हे पण तुमचं लिमिट काय होणार आहे सांगा एक्झिस्ट होणार आहे मग LHS मध्ये आपण काय लिहिणार dy by dx इक्वल्स dy by dx इक्वल्स du by dx प्लस dv by dx म्हणजे थोडक्यात दोन फंक्शनची जर एडिशन असेल डिफरन्शिएबल फंक्शनची एडिशन म्हणजे जर y असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x देखील एक्झिस्ट होतो आणि तो डेरिव्हेटिव्ह जर पाहिजे असेल तर त्याला हा फॉर्म्युला वापरायचा dy by dx equals du by dx plus dv by dx आता थेरम जो आहे तो फक्त दोन व्हेरिएबल करताच आहे तुम्हाला म्हणजे u आणि v पण हे याला एक्सटेन्शन पाहिजे तेवढं u v w काय पाहिजे ते पुढे व्हेरिएबल्स असतील ह्या एडिशन मध्ये किती असतील आणि यांची एडिशन जर y असेल तर त्या सगळ्या संपूर्ण एक्सप्रेशनचा जर डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल तर त्यातल्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्यांची एडिशन करायची याला म्हणतात एडिशन डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ सेपरेट डेरिव्हेटिव्ह हा झाला तुमचा पहिला थेरम झाला आता यातला सेकंड थेरम जो आहे याच्यातला तो मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे आता त्याचं स्टेटमेंट सांगणार आहे मी तुम्हाला इथंच तेवढ्यासाठी मी ठेवलेलं आहे ते वरचा पार्ट हे जे पहिलं स्टेटमेंट आहे त्यामध्ये फक्त स्लाइड चेंज करायचं काय चेंज करायचं आहे ऐकून घ्या हा त्याआधी हे सगळं तुमचं वहीत पूर्ण लिहून तयार पाहिजे बरं का हे थिअरी क्वेश्चन्स एकदा पहिल्यांदा व्हिडिओ पाहायचा नंतर एकदा परत पाहता पाहता लिहित जायचं अशा प्रकारे ते तुमच्या वहीत पूर्ण पाहिजे आता मी सेकंड थेरमचं स्टेटमेंट सांगतोय ज्याचा प्रूफ तुम्ही स्वतः लिहायचा आहे फक्त एका मायनस साईनचा फरक आहे बाकी कसलाही फरक नाही मी म्हणून मगाशी म्हटलं 99% पार्ट दोघातला सेम आहे फक्त एक मायनस साइन तेवढं मध्ये द्यायचं आणि तुम्हाला प्रूफ कंप्लीट करायचं आहे सेकंड थेरमचं स्टेटमेंट सांगतो बरं
if u and v are differentiable functions of x such that y equals u minus v, then show that किंवा prove that dy by dx equals du by dx minus dv by dx. आता मी त्यातला मधला बराचसा भाग पुसलाय, पण जो काही आता शिल्लक आहे की नाही मी पुसून इथं आलो होतो त्यामध्ये एवढे चेंजेस होत बघा. इथं प्लस ऐवजी मायनस येतं, इथं प्लस ऐवजी मायनस येतं, इथं प्लस ऐवजी मायनस येतं. ह्याच्यात काही बदल होत नाही, ह्याच्यात काही बदल होत नाही, काही चेंज नाही. आणि लास्ट स्टेप मध्ये इथं प्लस ऐवजी मायनस झालं. हा तुमचा प्रूफ कंप्लीट. फक्त ते जे पहिलं सुरुवातीचं ब्रॅकेट होतं की नाही वाय प्लस डेल्टा वाय, तिथं चुकतात नेहमी, लक्षात ठेवा. तिथं यू प्लस डेल्टा यू मायनस करून व्ही प्लस डेल्टा व्ही, हे जे आपण जी स्टेप करतो की नाही, म्हणजे प्लस आपल्याकडे होती बघा सुरुवातीला, म्हणजे मागच्या थेरम मध्ये प्लस होती. तर इथं जे साइन मायनस करायचं आहे ते आजपर्यंत शेवटपर्यंत गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. बाकी सगळा पार्ट सेम आहे. हा सेकंड प्रूफ तुमचा तुम्ही स्वतः लिहून काढायचा. ओके. आता याच्यानंतर तो प्रोडक्ट रूल आणि कोशंट रूल, अजून दोन प्रूफ आहेत याच्यानंतर. ओके, नाउ थेरम 3, आपण थर्ड थेरम पाहणार. स्टेटमेंट असं आहे, इफ यू अँड व्ही आर differentiable functions of x such that y equals u into v म्हणजे uv, then prove that dy by dx equals u first into derivative of second dv by dx plus second v into du by dx. जर u आणि v हे दोन x मधले डिफरन्शिएबल फंक्शन्स असतील आणि त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे y असेल, तर y चा डेरिव्हेटिव्ह देखील विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह देखील घेता येतो आणि तो इतका असतो u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx एवढा असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पुन्हा याच्यातला एक 80% पार्ट मागच्या थिअरमचा आणि याच्यातला सिमिलर 80%. तर मला आता फार काय सुरुवातीला तुम्हाला एक्सप्लेन करायला आणि मेन पार्टचे इथे फक्त दाखवतो. प्रूफ बघा. u and v are differentiable differentiable functions of x such that y equals u into v. म्हणजे हे दोघं जे फंक्शन आहेत हे x मधले फंक्शन आहेत, ते दोघे डिफरन्शिएबल फंक्शन आहेत. म्हणजे दोघांचाही डेरिव्हेटिव्ह घेता येतो आणि त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे y असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह काय असं तुमचा प्रश्न आहे. थोडक्यात समजलं. such that y equals u. मग let delta x be very small increment in x. मगाशी सगळं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या थिअरम मध्ये, तोच पार्ट x मध्ये इन्क्रीमेंट केला तुम्ही x मध्ये, कारण हे दोघे x मधले फंक्शन आहेत. जसं एक्झाम्पल म्हणून मी sin x cos x दाखवलं होतं बघा तुम्हाला, तसं sin x cos x च पाहिजे असं काही नाही. काय असेल बघा, u म्हणजे समजा x² सारखं फंक्शन असेल, पहिल्यांदा जर x म्हणजे 2 असेल तर 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. पण ते जर x मध्ये इन्क्रीमेंट केलं 2.1 झालं तर u ची पण व्हॅल्यू बदलणार आणि u ची व्हॅल्यूज म्हणजे चेंज झाला म्हणजे डेल्टा येईल. तोच पार्ट आहे बघा. लेट डेल्टा x बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x, देयरफॉर डेल्टा u, डेल्टा v and डेल्टा y are the corresponding increments in u, v and y respectively. बघा मग काय चेंज झाला, y मध्ये काय चेंज झाला. y चेंजेस टू y प्लस डेल्टा y इज इक्वल टू ब्रॅकेट u मध्ये काय चेंज झाला,
u प्लस डेल्टा u इतका चेंज झाला इंटू इथे आहे बघा v मध्ये काय चेंज झाला v प्लस डेल्टा v इतका चेंज झाला. मगाशी इथं प्लस किंवा मायनस साइन होतं, आता इंटू साइन आलं, इतका फरक आहे. आता मगाशी प्लस होतं किंवा मायनस होतं, आपण ते साइन आत नेलं. आता इथं ब्रॅकेट ओपन करायचं आहे आपल्याला. y म्हणजे uv तिथं बघा इक्वेशन प्लस डेल्टा y ऍज इट इज. आता ब्रॅकेट ओपन u इंटू v uv प्लस u इंटू डेल्टा v प्लस डेल्टा u इंटू v म्हणजे v आधी लिहितोय बाकी काही नाही, v इंटू डेल्टा u प्लस डेल्टा u डेल्टा v. दोन्ही बाजूचे uv कॅन्सल झाले, शिल्लक राहिले डेल्टा y इक्वल्स u इंटू डेल्टा v प्लस v इंटू डेल्टा u प्लस डेल्टा u इंटू डेल्टा v. आता तो इन्क्रिमेंटरी रेशो तयार होण्यासाठी किंवा इथं बघायचं बाय dx आहे, म्हणून पुढची स्टेप आपल्याला सुचते डिवायडिंग बोथ साइड्स बाय डेल्टा x. मगाशी सांगायचं राहिलं चुकून माझ्याकडे, डेल्टा x नॉट इक्वल 0. ज्याला डिवाइड करतो ती नॉन झिरो टर्म पाहिजे, आणि साहजिक आहे ही टर्म 100% नॉन झिरो असते. त्याचं कारण काय सांगा. अरे डेल्टा x हे इन्क्रीमेंट आहे, झिरो न कधी इन्क्रीमेंट होतं का? मी तुम्हाला मागे उदाहरण दिले, झिरो न कधी इन्क्रीमेंट होतं का? होत नाही, कायमच नॉन झिरो टर्म असते. त्यामुळे काही वेळेस राहिलं तरी काही फार बिघडत नाही, पण लिहावं ही पद्धत आहे. चला सगळ्याला सेपरेट डिव्हिजन, डेल्टा ह्याला याला 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 सगळ्यांना डेल्टा x ने डिवाइड करायचं. डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा x प्लस v इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा x. प्रत्येक टर्मला काय केलं आपण? अपॉन डेल्टा x. आता आपल्याला लिमिट घ्यायचं आहे, कारण लिमिट ऑफ इन्क्रिमेंटरी रेशो इज कॉल्ड डेरिव्हेटिव्ह. आता हे सगळे इन्क्रिमेंटरी रेशो आहेत बघा सगळे, त्याचं लिमिट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. मग टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड्स एज डेल्टा x टेंड्स टू 0. टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड्स एज डेल्टा x टेंड्स टू 0. ठीक है. ओके, आपण इथपर्यंत आलो. टेकिंग लिमिट्स ऑन बोथ साइड्स एज डेल्टा x टेंड्स टू 0. आता इथं प्रत्येक ठिकाणी मी लिमिट घेणार आहे. बरं, देयरफॉर लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स इथं लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ ब्रॅकेट मध्ये u इंटू हे सगळ्याचं लिमिट घ्यायचं, u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा x प्लस v इंटू डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा u डेल्टा v अपॉन डेल्टा x. पुढच्या स्टेप मध्ये प्रत्येकाला लिमिटचं सेपरेट करायचं, आणि असं जे u आणि v जे आहेत की नाही, आता हे नंबर्स किंवा कोइफिशियंट म्हणून ते बाहेर काढले तरी चालतात, किंवा तसंच आत लिहिलं तरी काही बिघडत नाही. नंतर आपण लास्ट स्टेप मध्ये बाहेर काढूया. लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x as it is equals सगळ्यांचे सेपरेट लिमिट्स. लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा x. हा u इथं बाहेर लिहिलं तरी चालतो, प्लस लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ v इंटू डेल्टा u बाय डेल्टा x प्लस, आता फार महत्त्वाची स्टेप आहे, नीट लक्ष द्या. लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा u इंटू डेल्टा v अपॉन डेल्टा x. आता मला सांगा, इथं तुमचा इन्क्रिमेंटरी रेशो तयार झाला. इथं जर का प्लस मायनस साइन असतं ना, इथं जर का प्लस मायनस साइन असतं, इथं डॉटच्या ऐवजी इंटूच्या ऐवजी, आता इथे इंटू साइन आहे आपल्याकडे, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, ते जर का प्लस मायनस जर असतं तर मी इथे डेल्टा एक्स ने सेपरेट डिव्हिजन करू शकलो असतो. पण आता हे इंटू आहे, मग ह्याला अपॉन डेल्टा एक्स लिहिला तर आता हे इन्क्रिमेंटरी रेशो कंप्लीट व्हायला पाहिजे ना.
म्हणून डेल्टा एक्स ने डिवाइड करून डेल्टा एक्स ने मल्टिप्लाय करायचं, ही त्यातली महत्वाची स्टेप आहे. आणि याला द्यायचं इक्वेशन 1. त्याला काय द्यायचं? इक्वेशन 1 द्यायचं. ठीक आहे. आता आपण या लाईनचा अर्थ काय येतो बघायचा. या लाईनचा यू अँड वी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स चा अर्थ काय? त्याच्या खाली सिन्स यू अँड वी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x एक्झिस्ट होतो लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा u अपॉन डेल्टा x इक्वल्स du by dx exists. आता v is differentiable function of x चा अर्थ काय? तर लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा v अपॉन डेल्टा x इक्वल्स dv by dx exists. म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा dv by dx एक्झिस्ट होतो, हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, du by dx इथे आहे, हा पण डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. आणि आता डेल्टा x टेंड्स टू 0 हे न्यूमरेटर मध्ये आहेत, खाली नाही आहेत, 0/0 चा फॉर्म नाही आहे, हे वर आहेत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. म्हणजे सगळे RHS चा जो RHS मधले सगळे लिमिट्स एक्झिस्ट होत आहेत, RHS चे सगळे लिमिट्स एक्झिस्ट होत आहेत. इथे इक्वल टू साइन आहे म्हणून हे लिमिट एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे. इथे लिहितो, याच्या खाली लिहायचं सिन्स लिमिट्स ऑन RHS exist, limit on LHS also exists. म्हणजे काय? तर LHS मध्ये बघा हे जे लिमिट आहे ना ते एक्झिस्ट होतं असं म्हणलंय लिमिट LHS मध्ये. म्हणजेच लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0 ऑफ डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स dy by dx exists. याचाच दुसरा अर्थ therefore y is differentiable differentiable function of x. मी असं का म्हणतोय? याचा अर्थ हा, कारण इथं काय लिहिलंय बघा तुम्ही, इथं काय लिहिलंय u is differentiable function of x चा अर्थ काय? तर याचं लिमिट एक्झिस्ट होतं. आणि मग याचं लिमिट एक्झिस्ट होतं म्हणजेच काय? u is differentiable function of x असं ना. मग तसं याचं लिमिट ज्यावरती एक्झिस्ट होतंय dy by dx, याचा अर्थ y is differentiable function of x. म्हणजे झालं की आता इक्वेशन 1 मध्ये आता काय काय चेंजेस करायचे बघा. हे सगळं लिहिलंय आपण, हे लिमिट एक्झिस्ट होतं वगैरे हे लिहिलंय ना, लक्षात आलं. आता मी इक्वेशन 1 मध्ये त्यानुसार काय काय चेंजेस करायचे ते इथे लिहित जातो बघा. चला डाव्या साईडचा हा फ्रॉम 1 म्हणायचं पहिल्यांदा, खाली ह्याच्या खाली फ्रॉम इक्वेशन 1 म्हणायचं आणि मग खाली लिहायचं. लेफ्ट हँड साईडचं लिमिट काय दिलं सांगा? dy by dx. इथं लिहिलंय बघा, याच्यात सगळं लिहिलेलं असतं इक्वल्स. आता हे लिमिट u तुमचं आहे तसं, कारण डेल्टा x ला 0 रिप्लेस करून ह्याला काय फरक पडणार आहे? u ला काहीच नाही. तर हे u ॲज इट इज, ह्याचं लिमिट काय सांगा? dv by dx प्लस परत बघा आता इथे v ॲज इट इज, हा ह्याचं लिमिट काय सांगा? du by dx प्लस सांगा ह्याचं लिमिट काय सांगा? du by dx इंटू सांगा ह्याचं लिमिट काय सांगा? dv by dx इंटू डेल्टा x टेंड्स टू 0, इथं 0 रिप्लेस करा, इंटू 0. झालं का बघा साहेब? आता नेक्स्ट स्टेप बघूया. झालं, आता संपला ना तुमचं, लास्ट लाईन शिल्लक आहे. Therefore, dy by dx equals u into dv by dx plus v into du by dx प्लस आता सगळा पार्ट इंटू 0 असल्यामुळे 0 झाला सगळा. त्याला या इंटू साइन आहे बघा, हे 0 आणि फायनल आन्सर
dy by dx equals u into dv by dx plus v into du by dx प्लस 0 लिहायची काही आवश्यकता नाही. तेव्हा हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. हा प्रॉब्लेम मी आहे तसा ठेवला होता. dy by dx equals u into dv by dx plus v into du by dx ह्याला म्हणतात प्रॉडक्ट रूल. काय म्हणतात त्याला? प्रॉडक्ट रूल. ओके. आता अजून एक थेअरी क्वेश्चन आहे, तो म्हणजे कोशंट रूल आहे, u अपॉन v. त्यातलाही बराचसा 90% म्हणजे ह्याला पार्ट सिमिलर आहे. आता तो प्रूफ आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबत तो वापरायचा कसा हेही आपण पाहणार आहोत. हे चारही रूल्स आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे चारही रूल्स कसे वापरायचे हेही आपण पाहणार आहोत पण नेक्स्ट पिरियड मध्ये. टिल देन गुड बाय.